आणि संविधान आजपासून लागू झालंय, तर संविधान निर्मात्या बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो या ठिकाणी लावा आणि परिपत्रक आहे संविधानाची उद्देशिका वाचायचं, त्याचं वाचन करा. त्यावरती सचिन सातव नगराध्यक्ष आहेत, त्यांनी मला उत्तर दिलं की ही रूढ आहे, ही प्रथा आहे आणि महात्मा गांधीचाच फोटो लावला जातो, तसा प्रोटोकॉल बघतो आम्ही. आता संविधान लागू झाल्यानंतर म्हणजे 26 जानेवारी 1950च्या पूर्वी रूढी आणि प्रथा चालू होत्या, परंतु 26 जानेवारी 1950च्या नंतर त्या रूढी आणि प्रथा बंद झालेल्या आहेत. आणि त्या बंद झालेल्या असताना त्या रूढीच्या आणि प्रथेच्या नावाखाली संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आणि उद्देशिका नाकारून या सीओनी आणि नगराध्यक्षांनी कायद्याचा भंग केलेला आहे, संविधान द्रोह केलेला आहे. म्हणून त्याच्या विरोधात काल बहुजन समाज पार्टीच्या नगरसेविका आणि गटनेत्या संघमित्रा चौधरी यांनी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे तक्रार केलेली आहे. बरं, तिथं एवढ्यावरच थांबले नाहीत, तर राष्ट्रीय ध्वजाचा देखील अवमान केलेला आहे नगराध्यक्षांनी. राष्ट्रीय ध्वज फडकलाच नव्हता आणि न फडकताच सलामी देण्यात आलेली आहे, दोनदा सलामी दिलेली आहे. आणि हा जी कायदा सांगतो की कायद्यात हे बसत नाही, म्हणजे कायद्यात तुम्हीच लोकसेवकांनी आणि लोकप्रतिनिधींनी तो त्याचा भंग केलेला आहे. त्याच्यामुळे त्यांच्यावरती कारवाई होण्याचं पत्र आम्ही काल कलेक्टरांना दिलेलं आहे. त्याच्यानंतर मी हा प्रकार अनिकेतला सांगितला फोनवर आणि मग अनिकेतनी आंबेडकर स्मारकामध्ये त्याचा जाब सीओला आधी नगराध्यक्षांना विचारला. नगराध्यक्षांनी मग ते सगळं प्रकरण शेकतंय असं लक्षात येतात, ते सगळं मुख्य अधिकाऱ्यांवर लावलं. हा जो जातीवादपण आहे, हा जातीवाद पूर्वीपासून हे नगराध्यक्ष करत आलेला आहे. पाठीमागं बी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हारच घालायचा नाही. ज्यावेळी मराठा मोर्चा निघाला होता त्यावेळी मराठा मोर्चाच्या त्या मिटिंगमध्ये ह्याच सचिन सातवानी सांगितलं होतं की आंबेडकर पुतळ्याला मोर्चा जाणार नाही, हार घालायचा नाही. हे बी सर्वश्रुत आहे, अख्ख्या बारामतीला माहीत आहे. वारंवार जातीवाद करणाऱ्या सीओ आणि नगराध्यक्षाच्या निषेध म्हणून या ठिकाणी आम्ही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रतिमा घेऊन आज आंदोलन करत आहेत. आणि हे आंदोलन बाबासाहेबांचा अपमान जर असा करताल तर आज आम्ही रस्त्यावर करतोय. परंतु बघा, महाराष्ट्रात आणि देशात सगळीकडे झालेलं आहे. तर मी या संविधानप्रेमी जे लोक आहेत यांना सांगेल की हे सरकार जर असं करत असेल तर ती सरकार आपलं बनवलं पाहिजे. आणि ते सरकार आपलं बनवलं तर मग अशी जातीवाद मनोवाद चालणार नाही. आणि जातीवाद आणि मनोवाद बंद करण्यासाठी इथल्या सगळ्या संविधानप्रेमींनी बहुजन समाजाने एकत्र येऊन या देशाची शासनकर्ती जमात झालं पाहिजे. कारण हा जातीवाद हा मनोवाद हितात नाही. काल नाशिकला बी तेच झालं. भाषण करताना पालकमंत्र्याला माहीत नाही कुणाचं नाव घ्यायचं, म्हणतोय अनवनात राहिलं. गिरीश महाजन म्हणतात की ती चुकून माझ्याकडे राहिलं. आणि मग जनता संबंधच काय नाही, त्यांची कशी काय नावं घेतली. तर हे सगळं जाणीवपूर्वक चाललेलं आहे. हे जातीय द्वेषातून मनोवादी मानसिकतेतून चाललेलं आहे. आणि याचा निषेध म्हणून या ठिकाणी आम्ही बाबासाहेबांच्या प्रतिमा घेऊन नगर परिषदेच्या गेटवरती बसलेलो आहे. मी त्यांना सांगितलं ना, ते म्हणायला लागले की प्रोटोकॉल बघतो. आता काय प्रोटोकॉल आहे म्हणजे महात्मा गांधींचा फोटो लावायचा प्रोटोकॉल कुठं आहे? मग उद्देशिकेचं परिपत्र आहे वाचन करायचं. आणि मग त्या सीओला कार्यकर्त्यांनी म्हणजे अनिकेतनी म्हणलं ना, तुम्ही काही कॉप्या करून अधिकारी झालाय का? MPSCची परीक्षा पास झालाय तर तुम्ही काही कॉप्या करून झालाय का? जो कायदा आहे त्याचं परिपत्रक आहे, ते परिपत्रक ना करताय, कायदाच ना करताय तुम्ही. तुमची मनमानी नाही ना चालू देणार आम्ही. ही मनमानी आहे, हा मनोवाद आहे, हा जातीवाद आहे. आणि या जातीवादाच्या मनोवादाच्या विरोधात इथला आंबेडकरी समाज शांत बसणार नाही. काल आमच्या एका भीमाच्या वाघिणीनं नोकरीची पर्वा केली नाही. हिथं पण तेच झालं आहे. इथं नगर परिषदेचे चतुर्थ श्रेणी कर्मचारी 1-2 त्यांना बी ते वाईट वाटलं, ते बी त्या तिथं थांबले नाहीत, त्यांनी बी कालवा केलेला आहे. परंतु इथं हा जो जातीवाद आहे हा जातीवादपणा बंद केला पाहिजे. नगर परिषद प्रशासन आणि नगराध्यक्ष हे जातीवादी आहेत आणि त्यांचा या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो.
तुमची भूमिका काय असेल आता? आम्ही आता जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार दिलेली आहे. जिल्हाधिकारी त्याच्यावर काय घेतात, नाही तर मग पोरगी वकील आहे, बहुजन समाज पार्टीचा वकीलच नगरसेवक आहे. आम्ही कोर्टात जाऊ ना. हा संविधानद्रोह आहे. भारतीय संविधानात त्या राष्ट्रध्वजाचे बी कायदे आहेत आणि त्या कायद्याची पायमल्ली, त्या कायदा जी मोडण्याचं काम आहे या सिओन नगराध्यक्षांनी केलेलं आहे. अरे राष्ट्रध्वज फडकलाच नव्हता, तू सलामी देतोय काय? तुला कसली घाई झाली? घाई कशाची होती तुला? आणि तो जे टायमिंग दिलता निमंत्रण पत्रिकेवरती, त्या टायमिंगच्या अगोदर 5 मिनटं अगोदर राष्ट्रध्वज फडकावलाय. फडकवायच्या अगोदर 2दा सलामी झाली काल आणि त्याचे व्हिडिओ आहेत माझ्याकडे. हो आहेत ना, त्याचे व्हिडिओ आत्ता आहेत माझ्याकडे. लगेच इथं कर्मचारी होते, इथं नगरसेवक होते. आता काही खापरे नगरसेवक होते ते शांत बसले. निळ्या झेंड्यावाले नाहीत ना बसणार. तुम्हाला तुम्ही निळ अंगावर लावू शकत नाही. मत मागताना मात्र निळा झेंडा घेऊन फिरत होता आणि मतदान झालं, निवडून आला की बाबासाहेब बी विचारला आणि निळा झेंडा कुठं ठेवून दिला ती बी माहीत नाही. म्हणून मी ह्या सगळ्यांचा, ज्यांनी यांना निळा झेंडा भाड्याने दिलता त्या भाड्यांचा बी निषेध करतो.